रामकृष्ण हरी मंडळी, आज ना मी बाजारातून मस्तपैकी हिरव्यागार ककड्या घेऊन आलेले. आता या ककड्यापासून आपण कोशिंबीर बनवतो, तसेच बरेच पदार्थही बनवतो. पण ब्रेकफास्टसाठी मला काहीतरी बनवायचे होते, म्हणून मी ठरवलं चला ककड्यांचेच धपाटे बनवावेत. ककड्यांचे धपाटे खायला खूपच छान आणि स्वादिष्ट लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. अगदी मौसर या ठिकाणी ककड्याचे धपाटे आपले बनवून तयार झालेले आहेत. त्याचबरोबर फ्रेश दही आहे आणि मुगाच्या डाळीची उसळ केलेली आहे. मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. मस्तपैकी या ठिकाणी हिरव्यागार ककड्या मी घेतलेल्या आहेत. ककड्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. धुवून घेतल्यानंतर ककड्यांचे दोन्हीकडचे भाग जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. बघा, चाकूच्या सहाय्याने मी दोन्हीकडचे भाग कट करून घेते. कट करून घेतल्यानंतर आपल्याला किसणीवरती या ककड्या किसून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये अर्धा इंच अद्रक किसून घालूया. अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे. 1 चमचा या ठिकाणी मिरचीचा ठेचा आहे, तो ठेचा घालायचा आहे. यामध्ये 2 ते 3 मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, जिरे, मीठ आणि कोथिंबीर घालून मी ठेचा तयार केलेला तो ठेचा यामध्ये घालायचा आहे. तिखट या ठिकाणी तुम्ही कमी जास्तीचं करू शकता. आता या ठिकाणी ककडीला आपले पाणी सुटतं, त्यामुळे आपण गरजेनुसारच पाणी घालून धपाट्याचे पीठ मळून घेणार आहोत. आता 1 गड्डी लसणाचा सोललेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत आणि ते या ठिकाणी खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतलेले आहेत. हा ठेचलेला लसूण आणि जिऱ्याचा आपण जो बारीक बुरुंदा केलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि आवश्यकतेनुसार कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर या ठिकाणी 1 वाटी बारीक चिरून मी घेतलेली आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत. हळद घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. 2 चमचे यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तसेच 2 वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे. गव्हाचे पीठ आणि बेसन पीठ या काकडीच्या मिश्रणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता काकडी आहे, काकडी पाणी सोडते. या पाण्यामध्येच आपल्याला हे धपाट्याचे पीठ चांगले भिजवून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी मला 10 धपाटे बनवायचे आहेत. त्याच्या अंदाजानुसार मी पीठ घेतलेलं आहे. 2 मोठे चमचे पांढरे तीळ या ठिकाणी घालायचे आहेत. पांढरे तीळ घातल्यानंतर ते तीळ या पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊया. तुमच्याजवळ जर काकडी जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही काकडीच्या पाण्यामध्येच पीठ भिजवण्याचा प्रयत्न करा. माझ्याजवळ काकडी शिल्लक नव्हती, यासाठी मी आता या ठिकाणी पाण्याचा वापर करणार आहे. आता माझं पीठ थोडंसं कोरडं वाटत आहे, यासाठी मी सुरुवातीला 2-2 चमचे अशा पद्धतीने पाणी घालून हे धपाट्याचं पीठ मळून घेणार आहोत. तुमच्याजवळ जर ककडी जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही ककडीच्या पाण्यामध्येच धपाट्याचे पीठ मळून घ्या. आता या ठिकाणी ककड्या माझ्याजवळ शिल्लक नव्हत्या, 4च होत्या. त्याच्या अंदाजानुसारच मी किसून घेतलेल्या आहेत. पण या ठिकाणी आता मला पाण्याची आवश्यकता वाटत आहे. अगदी 2-2 चमचेच पाणी घालून आपल्याला या ठिकाणी हे धपाट्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ककडीला पाणी सुटतं, त्यामुळे जास्त पाण्याचा या ठिकाणी वापर करायचा नाही, नाहीतर आपलं हे धपाट्याचं पीठ पातळ होऊ शकते. आणि पीठ मळल्यानंतर लगेच आपल्याला धपाटे तयार करायला घ्यायचे आहेत. जर पीठ आपण तसंच ठेवलं तर धपाटे करताना पीठ आपलं पातळ होऊन धपाटे नीट येणार नाहीत. यासाठी पटकन पीठ मळल्याच आपल्याला धपाटे थापून भाजून घ्यायचे आहेत. पीठ मळण्यासाठी मला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी पातळी नाही किंवा अगदी घटसरही नाही आहे. अशा पद्धतीने मी पीठ धपाट्याचं मळून घेतलेलं आहे. आता पटकन धपाटे तयार करायला घेऊया. अशा पद्धतीने कॉटनचा एक रुमाल घ्यायचा आहे. सुरुवातीला एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन हा कॉटनचा रुमाल त्या पाण्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचा आहे. बुडवल्यानंतर अगदी हलक्याशा हाताने त्याला पिळून घ्यायचा आहे. पिळल्यानंतर आपल्याला पोळपाटावरती तो पसरून घ्यायचा आहे. नंतर धपाट्याचा छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला यावरती लाटून घ्यायचे आहेत. लाटण्याने लाटताना आपल्याला लाटणंही पाण्याने भिजवून घेऊन मगच लाटायचं आहे, नाहीतर लाटण्याला चिटकू शकतं. ज्यावेळी आपल्याला वाटेल की धपाट्याचं पीठ लाटण्याला चिटकत आहे, त्यावेळी पाण्याचा वापर करा. पीठ चिटकणार नाही आहे, अगदी एकसारखे धपाटे लाटून होतात. लाटण्याने लाटून झाल्यानंतर आपण हातानेही त्याला थापून घेणार आहोत, कारण धपाटे म्हटले की हाताने थापण्यात एक वेगळीच मजा असते. नंतर त्याला छोटे छोटे होल्स पाडून घ्यायचे आहेत. आपल्या या ठिकाणी धपाटे तयार झालेले आहेत. आता
तव्यामध्ये आपल्याला हे धपाटे भाजून घ्यायचे आहेत। तवा सुरुवातीला आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। तवा गरम झाला की यामध्ये 1 चमचा तेल सोडायचं आहे आणि आपण थापलेला धपाटा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। वरून पाण्याचा हात फिरवून घ्यायचा आहे आणि अलगद हाताने आपल्याला रुमाल काढून घ्यायचा आहे। रुमाल काढून घेतल्यानंतर लगेच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। बघा मस्तपैकी धपाटा आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे। आता 1 चमचा तेल सोडायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला हा धपाटा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे। पहिला धपाटा या ठिकाणी आपला बनवून तयार झालेला आहे। आता दुसरा धपाटा करतेवेळी परत आपल्याला कॉटनचा रुमाल पाण्याने ओलसर करून घ्यायचा आहे। ओलसर करून घेतल्यानंतर परत आपल्याला धपाट्याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि कॉटनच्या कपड्यावरती हा धपाटा आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचा आहे। धपाट्याची पीठ जर लाटण्याला चिटकत असेल तर तुम्ही या ठिकाणी पाणी लावून परत तो लाटून घ्यायचा आहे। थोडासा लाटून झाल्यानंतर हातानेच आपण हे धपाटे थापून घेणार आहोत आणि छोटे छोटे होल पाडून नंतर आपण तव्यामध्ये त्याला चांगले खरपूस भाजून घेणार आहोत। अगदी मऊसर या ठिकाणी ककडीचे धपाटे तयार होतात आणि खायलाही खूप छान लागतात। या उन्हाळ्यात तुम्ही नक्की हे ककडीचे धपाटे करून बघा। ककडीचे धपाटे तयार करताना एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे, ककडीचे पीठ जास्त वेळ भिजत ठेवू नका। पटकन हे ककडीचे धपाटे करून घ्या, नाहीतर आपले हे पीठ पातळ होऊ शकते। 4 हिरव्यागार ककडीमध्ये मस्तपैकी मऊसर आणि खमंग 10 धपाटे बनवून तयार झालेले आहेत। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आशा करते माझी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। परत एकदा नवीन रेसिपीबरोबर पुन्हा भेटूया। तोपर्यंत रामकृष्ण हरी, धन्यवाद।